दोन्ही तुकडीला बोलवण्याचं प्रयोजन काय आहे की तुम्ही स्कॉलरशिपचा अभ्यास करावा. आपल्या किसान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय वैभव काका, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेच्या कमिटीचे अध्यक्ष, आपल्या जिजामाता विद्यालयातील स्पर्धा परीक्षा कमिटीमध्ये इंगोले सर, मॅडम, असे सगळे मिळून एकत्र दर महिन्याला बसून काय ठरवतोय की स्कॉलरशिपचा निकालाचा 100% पाहिजे. शिष्यवृत्ती मुली आहेत त्यांची संख्या वाढली पाहिजे, सगळ्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे. तुमचा स्पर्धा परीक्षेचा पाया जो आहे, पुढे जाऊन तुम्ही अधिकारी होणार असता, एमपीएससी, यूपीएससी सारख्या परीक्षा किंवा पुढे जाऊन 8वीची एनएमएस परीक्षा, सारथी असेल, नवोदय असेल, त्याच्यानंतर 12वीच्या सीईटी, नीट, जेईई ह्या परीक्षा जर क्रॅक करायच्या असतील तर तुम्हाला काय करायला लागणार आहे मुलींनो? त्यापासून फाउंडेशन म्हणजे पाया मजबूत करायला लागणार. मग आता तुमच्या स्कॉलरशिपसाठी असणारा जो अभ्यासक्रम आहे तो तुमचा मराठी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, त्याचबरोबर इंग्लिश आहे किंवा सगळ्या भाषा विषयाचं ग्रामर असेल, बरोबर की नाही? मग हे सर्व तुम्ही पाया जर आत्ताच चांगला केला तर भविष्यात पुढे जाऊन तुम्हाला सगळ्या स्पर्धा परीक्षा क्रॅक करता येतील किंवा स्पर्धा परीक्षा तुम्ही उत्तीर्ण होऊ शकाल. मग आत्ताच तुम्ही काय करायचं? नियोजन करायचं, नियोजनबद्ध अभ्यास करायचा. एखाद्या विषयात यश कधी मिळणार? आपण प्लॅन करायचा चांगल्या गोष्टीसाठी, त्याच्यानंतर प्लॅन करून त्यानुसार हार्डवर्क करायचं किंवा त्याचं एक्झिक्युशन करायचं, म्हणजे त्याचं इम्प्लिमेंटेशन. म्हणजे रोज तुम्हाला किती तास शाळेत अभ्यास करायचा आहे, घरी किती तास अभ्यास करायचा आहे, झालेला अभ्यास तपासून घ्यायचा आहे. तपासून घेतला की त्याच्यानंतर सगळ्या विषयाचा अभ्यासक्रम संपला की सराव परीक्षा द्यायच्या आहेत. सराव पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळत आहेत का बघायचे. कमी मार्क किंवा तुमची एखादा धडा कमकुवत असेल तर त्याचा सराव करायचा, त्याचा अभ्यास करायचा. आणि परत सराव पेपरला जर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क नेहमी मिळत गेले तर मुख्य परीक्षा सुद्धा तुम्हाला सोपी जाणार. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. काय म्हणतात? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जसा जसा तुम्ही सराव कराल स्पर्धा परीक्षेचा तसा तसा तुमच्यामध्ये परफेक्शन येईल. आणि आता ज्या मुली नवोदयला, स्कॉलरशिपला ज्या चमकतात त्या मुली पुढे जाऊन सगळ्या विषयामध्येच कशा होतात? पारंगत होतात, बरोबर? म्हणून प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे, त्यात प्रश्न किती असणार, तुम्हाला मेरिट कितीच्या वरती तुम्हाला शिष्यवृत्ती मिळणार, एकूण किती मार्काची प्रश्नपत्रिका, प्रश्नाचे प्रकार किती, प्रश्न सोडवण्याचा कालावधी किती, कमीत कमी वेळेत चांगलं उत्तर तुम्ही करेक्ट उत्तर शोधून काढायचं असतं, बरोबर आहे की नाही? त्यामुळे विचार करताना वाचलेलं कमी वेळेत वाचून त्याचा अर्थ समजून घेऊन त्याचं उत्तर वाचायचं. जे उत्तराचे 4 पर्याय असतात ना, तुम्हाला 4 पर्यायापैकी एक पर्याय निवडायचा असतो. जो बरोबर पर्याय आहे तो 100% बरोबर आहे का, यामध्ये गोंधळ न होता तुम्ही शांतपणे पेपर द्यायला सोडवता, त्यावेळेला जे करेक्टच आहे, बरोबरच आहे ते तुम्ही काय करायचं आहे? उत्तर लिहायचं आहे तिथं, किंवा तिथं बोर्ड करता. तुम्ही काय काय करता सांगा मला? बर. मग उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका सोडवताना उत्तर कमी वेळेत लिहिण्याचा सराव, जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका. आता एखाद्याला काही गणित असतात, गणित खूप कालावधीसाठी सोडवत बसण्यापेक्षा त्याला काही फॉर्म्युले असतील, क्लुप्त्या वापरायच्या, क्लुप्त्या आणि सूत्रे वापरायची. सूत्र वापरून तुम्हाला उत्तर येतात काढायला. मग बरेचशी मोठी कॅल्क्युलेशनची जी गणित आहे ती तुम्हाला कमी वेळेमध्ये सूत्र वापरून काढता येतं उत्तर. येतं की नाही? पाढेपाठ करायचे 30 कितीपर्यंत पाहिजे? पाढेपाठ 30. तसेच मराठी असेल तर मराठीचं विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, वाक, प्रचार, म्हणी